नमस्कार मंडळी, दामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एकदम गावरान रेसिपी। तर तुम्हाला बघायची आहे ना, तर मग चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तुम्ही तुरीच्या शेंगा तर बघितल्याच असेल ना, तर आज मी तुरीच्या दाण्यांपासून असा लाल झणझणीत आणि चमचमीत रस्सा बनवणार आहे ना, तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा। पहिल्यांदा मी तुरीचे दाणे छान असे तव्यावरती भाजून घेतले। आपल्याला छान असे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे तव्यावरती। तुरीचे दाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच तव्यावरती खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यायचे आहे छान असे। आता त्याच तव्यावरती आपल्याला 4-5 लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहे छान अशा। आपल्याला वाटण तयार करायचं आहे ना, त्यासाठी मग आपल्याला लाल मिरच्या लागणार आहे। मिरच्या छान अशा भाजून झाल्यानंतर आपल्याला आता यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथं 2 मध्यम आकाराचे कांदे मी छान असे भाजून घेतले। आता कांदा भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावरती आपल्याला टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। मी येथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असं भाजून घेतला आहे। टोमॅटो आणि कांदा असा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता आपण जे तुरीचे दाणे भाजलेले होते ते आपल्याला मिक्सरमध्ये असे दरदरे बारीक करायचे आहे। जास्त बारीक पण नाही करायचे आहे, असे दरदरे बारीक करायचे आहे। आता आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करायचे आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, आपण भाजलेली लाल मिरची आणि आपण भाजलेले खोबरे। याला आपल्याला आधी पावडर फॉर्ममध्ये मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे। ते बारीक झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आपण भाजलेले कांदे पण बारीक करून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडं अद्रक घालायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच वाटणामध्ये आपल्याला मसालेही घालायचे आहे। तर सर्वप्रथम यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, थोडे धनेपूड घालायचं आहे 1 चमचा आणि तुमच्या चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे, कारण आपण यामध्ये ऑलरेडी मिरच्या बारीक केलेल्या आहे। आणि आता आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, आपली छान अशी पेस्ट तयार झाली आहे। आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे। तेल छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। चला तर तेल आपले छान असे गरम झाले आहे। त्यामध्ये आपल्याला 2-3 तेजपत्ते टाकायचे आहे आणि आपला बारीक केलेला मसाला यामध्ये घालायचा आणि त्याला छान असे परतून घ्यायचे आहे। आता आपली जी गॅसची फ्लेम आहे ना, ती आपल्याला मंद ठेवायची आणि मंद आचेवरच आपल्याला मसाला छान असा परतत राहायचा आहे। त्यामुळे आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटणार आहे। पाच ते 10 मिनिटासाठी आपल्याला मसाला छान असा मंद आचेवर परतत राहायचा आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतत राहायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। मोठी जर ठेवली तर आपल्याला मसाला जळून जाईल आणि त्यामुळे आपल्या भाजीची चव एकदम बेकार लागणार आहे। त्यामुळे आपल्या गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवायची आहे। आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण बारीक केलेले जे तुरीचे दाणे आहे ना, ते घालायचे आहे आणि त्याला छान असे परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला हा रस्सा पातळ बनवायचा आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता।
तर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर आता यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि त्याला छान असे परतून घ्या. आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रस्सा छान असा उकळू द्यायचा आहे. तर तयार आहे आपल्या तुरीच्या दाण्यांचा घेंगा किंवा तुम्ही रस्सा, आमटी काहीही बोलू शकता.